नमस्कार. हे प्रकरण आपण जेव्हा सुरू केलं त्यावेळेस आपण वर्तुळ कंस बेसिक पार्ट तुम्हाला सांगितलं होता बघा मी, म्हणजे आर्क ऑफ सर्कल त्याला वर्तुळ कंस म्हणतात. बघा इथं ही जीवा काढली बघा, जीवेमुळे वर्तुळ कंस म्हणजे बांगडी बघा, बांगडी टाकली की दोन भाग झाले, इकडे वरचा एक भाग खालचा एक भाग. म्हणजे मी जेव केलं होतं ना बघा, एवढा भाग बघा. बिकॉज ऑफ कॉर्ड एबी सर्क्युलर आर्क, वर्तुळाला आता सर्क्युलर आर्क म्हणायचं. वर्तुळ कंस, वर्तुळाला काय म्हणायचं पूर्ण याला वर्तुळ कंस. बिकॉज ऑफ कॉर्ड एबी सर्क्युलर कंस, सर्क्युलर आर्क डिवाइड्स इनटू टू पार्ट्स. सर्क्युलर आर्क डिवाइड्स into two parts. Part from the center, part in which center of circle is called major arc, and remaining part is called minor arc. Because of chord, circular arc divides into two parts. The big part, side of center is called major, and opposite part is called minor. मराठी सांगतो. जीवेमुळे वर्तुळ कंसाचे दोन भाग होतात. जीवेमुळे वर्तुळ कंसाचे दोन भाग झाले. केंद्राकडील भागाला विशाल वर्तुळ कंस व विरुद्ध भागाला लघु वर्तुळ कंस असे म्हणतात. केंद्राकडील भागाला विशाल वर्तुळ कंस आणि दुसरीकडील भागाला काय म्हणतात, लघु वर्तुळ कंस असं म्हणतात. हे विशाल आणि लघु झालं. आता केंद्रातून जाणारी जीव आहे बघा, केंद्रातून जाणाऱ्या जीवेला आपण व्यास म्हणतो. व्यासामुळे, आता हे जीवेमुळे जातं, व्यासामुळे वर्तुळ कंसाचे दोन भाग होतात. व्यासामुळे वर्तुळ कंसाचे दोन समान भाग होतात. त्यांना अर्धवर्तुळ कंस म्हणतात. Because of diameter मुळे सर्क्युलर आर्क डिवाइड्स into two parts is called semicircular arc. काय म्हणतात त्याला? सेमीसर्क्युलर आर्क. इज दॅट क्लिअर? हे गोष्टी क्लिअर आहे. मेजर ऑफ सर्क्युलर, पूर्ण वर्तुळ कंसाचं माप, 360 अंश असतं. किती असतं? 360 अंश असतं. मेजर ऑफ सर्क्युलर आर्क इज 360. मग मला सांगा, सेमी सर्क्युलर म्हणजे अर्धवर्तुळ कंस, हा अर्धा आणि हा अर्धा. सेमी सर्क्युलर आर्क अर्ध्याचं किती असेल बरं? 360चं निम्म. करेक्ट, 180. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज 180. अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 अंश असतं. इथं कोण आहे? कंस AMB व कंस ANB. याला इंग्लिश मध्ये आर्क AMB अँड आर्क ANB असं म्हटलं जातं. इथं आर्क किंवा कंस AYB किंवा BYA हा मेजर किंवा विशाल, आणि लघु आणि मायनर म्हणजे कोणता? आर्क AXB. आता कॉमन सेन्स, पूर्ण किती आहे? 360. मला याचं काढायचं
माप कंस किंवा माप आर्क मेजर आर्क माप कंस AXB आणि माप कंस AYB बरोबर का? पूर्ण 360 आहे. मला AXB काढायचा हा काढायचा आहे AXB याचं मेजर ऑफ आर्क AXB किंवा माप कंस AXB 360 मधून काय काढून टाकायला लागेल बरं? हा AYB काढून टाकायला 360 मधून AYB काढून टाकायला लागेल 360 मायनस मेजर आर्क AYB माप कंस AYB मला AYB माहिती आहे मला AYB काढायचं AYB म्हणजे 360 मधून AXB वजा करावं लागेल 360 मायनस मेजर आर्क AXB माप कंस AXB इज दॅट क्लिअर? येते का लक्षात? म्हणजे मला छोटा काढायचा आहे 360 मधून मोठा वजा करायचा मला मोठा काढायचा आहे 360 मधून छोटा वजा करायचा. आता इथं मायनर आर्क लघु कंस कोणते बघा बरं छोटे छोटे बघा हा एक आहे कंस किंवा त्याला आर्क म्हणतो AXB किंवा नुसतं AB म्हणतो तरी चालतं बरं का. नंतर कंस किंवा आर्क BYC मराठीवाल्यांनी कंस म्हणायचं इंग्लिशवाल्यांनी आर्क म्हणायचं CZD आणि कंस AWD किंवा इंग्लिशवाल्यांनी आर्क म्हणायचं बरोबर. हे झाले मायनर म्हणजे लघु कंस. विशाल कंस कसे तुम्हाला सांगितले बघा एक झाकून ठेवायचं लघु झाकून ठेवायचं. आता असं बघा A आणि B घ्यायचे मध्ये कोणतं घ्या AWB घ्या ATB घ्या AZB घ्या ACB घ्या AYB घ्या म्हणजे आर्क कंस ADB आता याला जा आर्क BAC आता याला जा CBD आता याला जा झालं याला जा ABD ACD AYD काही पण म्हणा AYD म्हणा ACD म्हणा हे झाले विशाल कंस मेजर आर्क. म्हणजे आता मला असं वाटतंय हे मी परत रिपीट केलंय तुम्हाला मेजर आर्क वगैरे सगळं माहिती झालं परत. आता आपण प्रत्यक्षात पुढच्या भागाकडे जाऊया. मेजर मायनर म्हणजे लघु कंस विशाल कंस त्यानंतर अर्धवर्तुळ कंस हे सगळे तुम्हाला यायला लागेल असं मी गृहीत धरतो. आता आपण पहा एक सर्कल काढतो वर्तुळ काढतो एक जीवा काढतो केंद्र घेतो केंद्राचं नाव C A B इथं X आणि इथं Y बघा बरं का. आता इन द ऍडजॉइनिंग फिगर इंग्लिश मध्ये सांगतो AB इज द chord of a circle with center C. म्हणजे AB ही C केंद्र वर्तुळाची जीवा आहे. काय आहे? जीवा आहे बरोबर का. मग आता इथे बघा हा जो आर्क आहे ना AXB आर्क किंवा कंस AXB हा लघुवर्तुळ कंस आणि कंस AYB हा विशाल वर्तुळ कंस. बघा बरं का आर्क AXB इज मायनर आर्क आणि आर्क AYB इज मेजर आर्क. इट इज अ मायनर इट इज अ मेजर. हा लघु हा विशाल
कळलं लघु आणि विशाल. जीवेमुळे झालेत ना. या जीवेमुळे दोन भाग झाले वर्तुळ कंसाचे, एक लघु आणि एक विशाल. दिस टू आर्क्स आर कॉल्ड दिस THESE म्हणा. These two arcs are called, ह्या दोन आर्कला these two arcs are called corresponding arcs. Corresponding arcs of chord AB. हे कळलं का तुम्हाला? Arc AXB and arc AYB are this arc AXB and arc AYB. These two arcs are called corresponding arcs of chord AB. आणि हेच उलट chord AB is called corresponding chord of arcs AXB and arc AYB. म्हणजे बघा, या कॉर्डला म्हणतात करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ दॅट टू आर्क्स आणि आर्कला म्हणतात करस्पॉन्डिंग आर्क ऑफ दॅट कॉर्ड. करस्पॉन्डिंग का म्हणायचं? दोन्ही आर्क जोडले की वर्तुळ तयार होतं. बघा, हे दोन आर्क एकत्र जोडले की सर्कल दिसतंय. बघा, आता मराठीत सांगतो. बघा, कंस AXB लघु वर्तुळ कंस आहे, कंस AYB विशाल वर्तुळ कंस आहे. मग या कंसांना जीवा AB चे संगत कंस असे म्हणतात. या कंसाने दोन्ही कंसांना या जीवेचे संगत कंस असे म्हणतात. आणि जीवेला व जीवा AB ला त्या कंसांची संगत जीवा म्हणतात. नीट समजून घ्या. बघा, कंस AXB आणि कंस AYB या दोन कंसांना या जीवाचे जीवा AB चे संगत कंस म्हणतात. कारण जीवेमुळे झालेत ना, एकत्र केल्यावर वर्तुळ दिसणार आहे. या दोघांना संगत कंस असे म्हणतात आणि जीवा AB ला या दोन कंसांची संगत जीवा म्हणतात. AB दोघांची संगत जीवा आहे आणि दोघं जीवेचे संगत आहेत. दोघं एकमेकांचे संगत आहेत. हे दोघं जीवेचे संगत कंस आणि जीवा हे दोघांची संगत जीवा. Chord AB is the corresponding chord of that two arcs and that two arcs are corresponding arcs of that chord. अशा पद्धतीने महत्वाची कन्सेप्ट आपली या ठिकाणी झाली. आता आपल्याला शिकायचंय कॉन्ग्रंट आर्क्स. एक करू कंस कॉन्ग्रंट हे लिहून घेतलंय का? कॉन्ग्रंट आर्क्स. एक करू कंस. आता एकरूप कंस म्हणजे समान मापाचे कंस. इफ मेजर्स ऑफ टू आर्क्स ऑफ सर्कल आर सेम then two arcs are called congruent arcs. बघा, सेंटर आहे AOB आणि COD. हा कोन आणि हा कोन. इट इज 45 and it is also 45. बरोबर. केंद्राजवळ असल्यामुळे सेंट्रल अँगल हा. सो मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग आर्क. म्हणजे मेजर अँगल AOB बरोबर मेजर आर्क AB. बरोबर आहे का? बघा, किंवा इथे x म्हणा, मग AXB म्हणा. आणि मेजर अँगल DOC बरोबर मेजर आर्क DYC. Measure of that angle and measure of that arc is equal because it is a central angle. And measure of central angle, लक्षात ठेवा, measure of central angle
is equal to measure of its corresponding arc. Measure of central angle is equal to measure of its corresponding arc. केंद्रीय कोनाचं माप त्याच्या संगत कंसाच्या मापायुतके असते. कळलं की पहिलं लिहून घेतलं सगळ्यांनी? आता बघा, आता या आकृतीमध्ये काय दिसते तुम्हाला? दोन कोन सारखे बघा, म्हणजेच माप कोन AOB आणि माप कोन DOC, दोघांचं माप 45 आहे. बरोबर आहे का? आता मराठी सांगतो बघा, कोन AOB हा केंद्रीय कोन आहे आणि DOC पण केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचं माप त्याच्या सम्मुख कंसाच्या मापाइतकं असतं. केंद्रीय कोनाचं माप त्याच्या सम्मुख कंसाच्या किंवा सम्मुख किंवा ठीक आहे संगत केंद्रीय कोनाचे माप त्याच्या सम्मुख कंसाच्या मापाइतकं असतं. AOB बरोबर माप कोन AOB बरोबर माप कंस AXB माप कंस हा, आणि माप कोन DOC बरोबर माप कंस डिवाइस. बरोबर? मग माप कोन AOB च्या ऐवजी काय घेणार होता? माप कंस AXB आणि DOC च्या ऐवजी घेणार माप कंस, याला इंग्लिश मध्ये आपण मेजर आर्क AXB आणि मेजर आर्क DYC म्हणतो, मराठीत आणि इंग्लिश मध्ये. दोघांचं माप सारखं म्हणजे मेजर सारखं माप सारखं आहे, म्हणजे दोघं जण कॉन्ग्रुएंट. आर्क AXB आणि आर्क DYC कॉन्ग्रुएंट, म्हणजेच कंस AXB कंस DYC. दोन कंस एकरूप कधी असतील? जेव्हा त्याचे माप सारखे असतील. दोन आर्क कॉन्ग्रुएंट कधी असतील? टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ मेजर इज इक्वल. आलं का लक्षात? मग इफ द मेजर ऑफ टू आर्क्स if the measures of two arcs of circle are same, if the measures of two arcs are same, then they are called congruent arcs. They are called congruent. Measure of two arcs are same किंवा equal. If measure is equal, then they are congruent. ओके? दोन कंसांची मापे जेव्हा दोन कंसांची मापे समान असतात त्यांना ज्या दोन कंसांची मापे समान असतात त्यांना एकरूप कंस म्हणतात. म्हणजे काय म्हणणार? माप कंस AXB बरोबर माप कंस DYC म्हणजेच कंस AXB एकरूप कंस DYC. हे झालं मराठीत. आणि इंग्लिश मध्ये काय होईल? मेजर आर्क AXB इज इक्वल टू मेजर आर्क DYC म्हणजे आर्क AXB congruent arc DYC. Is that clear? That is the new concepts. तिथे ऍक्टिव्हिटी आहे बघा दोन. यू कॅन इझिली त्या दोन ऍक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही स्वतः पाहायचे, वाचायचे आणि प्रत्यक्षात करून बघायचे. आता महत्वाच्या त्या ऍक्टिव्हिटीवरून दोन महत्वाचे गुणधर्म आता मला तुम्हाला सांगायचे. कॉन्ग्रुएंट आर्क्स झाल्या, खूप महत्वाचं हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी. आता महत्वाचे दोन गुणधर्म सांगतो आणि मग आपण थांबूया. chords corresponding to congruent arcs are congruent.
बघा ए बी सी डी आणि पी आहे समजा इथे एक्स आहे आणि इथे वाय द chords corresponding to congruent chord corresponding to congruent arcs are congruent. बरोबर का एक द chord एकरूपकंसांशी निगडित जीवा एकरूप असतात. आकृतीमध्ये आणि मराठी सांगतो बरं का ए बी व सी डी या जीवा आहे आणि कंस एक्स बी एकरूप कंस डीवाय बघा दोन कंस एकरूप दिले हा कंस आणि हा कंस या कंसाशी निगडित जीवा ए बी आहे या कंसाशी निगडित डी सी आहे आणि म्हणून जीवा ए बी एकरूप जीवा सी डी जर कंस एक्स बी एकरूप कंस डीवाय सी असेल तर जीवा ए बी एकरूप जीवा सी डी असेल कंस एकरूप म्हणून त्याच्याशी निगडित जीवा एकरूप म्हणजे तिला असं म्हणणार एकरूप कंसांशी निगडित जीवा एकरूप असतात. व्हेरी इम्पॉर्टंट एकरूप कंस आहे बघा हे कंस म्हणजे हा 45 आहे हा 45 आहे म्हणून हा कंस 45 हा कंस 45 दोन कंस समान मापाचे आहेत म्हणून दोन कंस एकरूप झाले म्हणून जीवा एकरूप म्हणून ए बी एकरूप सी डी. हे इंग्लिश मध्ये काय होईल chord corresponding to the congruent arcs are congruent. chord corresponding to congruent arc बरोबर आहे का म्हणजे arc AXB congruent arc DYC if two chords are congruent two arcs are congruent then segment AB congruent segment CD then segment AB congruent segment CD. Two arcs are congruent means measure of that two arcs is same that means measure of center angle is same and hence that two chords are congruent two chords are same. Okay त्याच्या उलट म्हणजे आर्क कॉन्ग्रुएंट म्हणून chord कॉन्ग्रुएंट आता chord कॉन्ग्रुएंट म्हणून आर्क कॉन्ग्रुएंट बरं का परत पहा पी क्यू आर एस इथे एम म्हणतो इथे एल म्हणतो इथं ओ बघा बरं पी क्यू एन एस आर आर क्वार्ट्स पी क्यू एस आर या जीवा आहे. आता महत्वाची प्रॉपर्टी बघा बरं नाव द chord corresponding to congruent congruent arc म्हणून chord congruent arc congruent म्हणून chord congruent आता chord congruent म्हणून arc congruent इथं बनायचं arc आणि इथं बनायचं chord the arcs corresponding to congruent chords आता बदल करायचं फक्त बघा आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट chord आता कॉन्ग्रुएंट chord दिले बघा chord PQ कॉन्ग्रुएंट chord SR म्हणजे जीवा PQ एकरूप जीवा SR chord PQ कॉन्ग्रुएंट chord SR जीवा PQ एकरूप जीवा SR जीवाशी निगडित कंस पण एकरूप असतात
म्हणजे एकरूप जीवांशी निगडीत, एकरूप जीवांशी निगडीत कंस एकरूप असतात. हे मराठी. R corresponding to congruent chords are congruent. म्हणजे if PQ congruent SR म्हणजे two chords are congruent, then R PMQ congruent R SNR. बघा PMQ आणि SNR congruent होते कारण chord congruent आहे. जर रेख PQ एकरूप रेख X आहे तर हा कंस PMQ एकरूप कंस SNR. जर हे दोन जीवा एकरूप असतील तर जीवांशी निगडित कंस एकरूप असतात. जीवा एकरूप म्हणून कंस एकरूप, कंस एकरूप म्हणून जीवा एकरूप, हे कंस एकरूप म्हणून जीवा एकरूप. म्हणजे एकरूप कंसांशी निगडित जीवा एकरूप असतात आणि इथं एकरूप जीवांशी निगडित कंस एकरूप असतात. इथं chord corresponding to congruent are congruent आणि इथं R corresponding to congruent chords are congruent. अशा पद्धतीने महत्वाचे व्ही इम्पॉर्टंट दोन प्रॉपर्टीज आपण आता शिकलेलो आहोत. पान नंबर 117 वर नाऊ आय नो हे जे दोन ओळी येतात, या दोन ओळी मी तुम्हाला समजावून सांगितल्या. याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या तासात पाहू.